वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुणालाविटेवरी पीतांबरधारी सुंदरदो। आज भगवान श्री मारुतीरायाच्या कृपेने आपल्या राजरी येथे श्रीरामनवमी व हनुमान जयंतीच्या पावन पर्वावर आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, भावार्थ रामायण व अखंड हरिनाम सप्ताह दक्षिणेश्वर मारुती मंदिराचा भगवंताच्या मारुतीरायाच्या पावन चरणापाशी बसून आज आपण सेवा करणार आहोत आणि ज्ञानेश्वरी पारायणाचं नेतृत्व हरिभक्तपरायण कैलास महाराज प्रभू व भावार्थ रामायणाचे प्रवक्ते हरिभक्तपरायण गजानन महाराज अवतार राजे अशा प्रकारे व दररोज वेगवेगळ्या संत महात्म्यांच्या वाणीतून आपल्याला कीर्तन सेवा श्रवण करायला मिळणार आहे। आणि आजची पहिल्या दिवशीची मंगलमय सेवा, मांगलिक सेवा, मंगलाची सेवा माझ्याकडे आलेली आहे। विठ्ठला गुणाला विटेवरी पीतांबर झारी सुंदर जो। सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा। तुकोबारायांनी आपल्या छोट्याशा अभंगामध्ये रूपाचं ध्यानाचं चिंतन केलेलं आहे। पहिल्या दिवशीचं कीर्तन रूप, ध्यान, नाम या 3 विषयावरती अभंग असला पाहिजे। आपल्या प्रस्तुत अभंगामध्ये रूप आणि ध्यान या 2 विषयाचं चिंतन आहे। आणि म्हणून अभंगाकडे जाण्यापूर्वी थोडीशी अभंगाची प्रस्तावना पाहणार आहोत। विठ्ठला मनुष्य जन्म परमेश्वराच्या कृपा आशीर्वादाने बडे भाग मानुष तन पावा तुरे तुरे बड़े भाग मानुष तन पावा सुर दुर्लभ सब ग्रंथ ही गावा। स्वर्गातले देवता सुद्धा या नर शरीराची मानव जन्माची अपेक्षा करतात। स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोके व्हावा जन्मा महा। अमर म्हणजे देवता लोक, स्वर्गातले अमर म्हणजे देवता इच्छा करतात की आम्हाला मनुष्य जन्म मिळावा। मग स्वर्गात काय कमी आहे? अरे स्वर्गामध्ये मृत्यू लोकापेक्षा उत्तम भोग आहे।
स्वर्गामध्ये भोग आहे, सुख आहे, समाधान आहे, अमृत आहे प्यायला. फक्त स्वर्गामध्ये काय नाही, परमार्थ नाही. स्वर्गामध्ये असे सत्य होत नाही, असं देवाचं नाव नाही, परमार्थ नाही. उठल्यापासून झोपेपर्यंत केवळ भोग भोगायचे आणि भोग भोगून झाल्यानंतर पुन्हा तिथून खाली इथं यायचं. मग इथं डुकराच्या जन्माला यावं लागेल, मांजराच्या जन्माला यावं लागेल, कुत्र्याच्या जन्माला यावं लागेल. तुझ्यामध्ये जाती पुण्यक्षय आलो, पुण्यक्षय आलो गती, पुण्यक्षय आलो गती. जाती पुण्यक्षय अधोगती. तुकोबाराय म्हणतात जाती म्हणजे स्वर्गात जातात, तिथं पुण्यक्षय झाल्यानंतर पुन्हा अधोगती होते, इथं येतात. ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम शिने पुण्यमर्त्य लोकम विशन्ति. एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना गतागतं काम कामा लभन्ति. मग दया पुण्याची पावटी सरे सवेचिंद्रपणाची उठी उतरे. मग येऊ लागते माधारे मृत्युलोका. नहु स्वर्गाधिपती झाला परिराटी माझी भाव. सर्पत्व पावला निरशी काय. राजा नहुष होते. नहुष राजा स्वर्गाचा अधिपती म्हणजे इंद्र झाला आणि तिथं पुण्य संपल्यानंतर पुन्हा खाली आला, सर्प झाला. पुण्यक्षय अधोगती. तिथलं पुण्य संपलं की कोणत्याही जन्माला, कोणत्या योनीमध्ये कुठेही जन्म घ्यावा लागेल. एवढा उत्तम देह मनुष्याला मिळालेला आहे. मग या जन्माला आल्यानंतर उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीवकाली. प्राप्य पुण्य कृतां लोकानुषित्वा शाश्वती समाहा. शुचीनाम श्रीमतां गेहे योग भ्रष्टो विजायते. पवित्र श्रीमंताच्या म्हणजे वैष्णवाच्या घरी जन्म होतो. खरा परमार्थ केला, खऱ्या साधनेच्या परमार्थातून पुण्य झाल्यानंतर वैष्णवाच्या घरी जन्म झाला म्हणजे त्याला परमार्थ मिळाला. विठ्ठला मृत्यूलोकामध्ये मनुष्य म्हणून जन्म मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे. जन्म मिळाल्यानंतर परमार्थ मिळणं हे परम भाग्याचं लक्षण आहे. आणि मनुष्य जन्म मिळून परमार्थ न मिळणं हे अधोगतीचं लक्षण आहे. जन्म मिळाला, परमार्थ मिळाला पाहिजे, साधूंचा समागम मिळाला पाहिजे आणि साधू समागमातून आपल्याला परमार्थ मिळतच असतो. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये संतांची संगती कशासाठी? स्वहितकारणे संगमाने साधूते भावे कवे हरिते. कारणे संगती साधूची भावे भक्ती हरीची भेटी दे. कशासाठी संतांची संगती? भक्ती मिळावी म्हणून संतांची संगती केली पाहिजे. कारण संतांना भक्तीचं ज्ञान आहे, ते स्वतः भक्तीचं आचरण करणारे असतात आणि साधूच इतरांना भक्ती परमार्थ देऊ शकतो. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये उत्तम संग जर कोणाचा असेल तर सत्पुरुषाचा संघ आहे. महापुरुषाचा, सज्जनाचा म्हणजे संतांचा संघ आहे. विठ्ठला म्हणून संतांच्या संगतीशिवाय आत्मबोध होत नसतो.
बिना सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई। राम कृपा झाल्याशिवाय संत संग मिळत नाही आणि संत संग मिळाल्याशिवाय विवेक म्हणजे ज्ञान मिळत नाही आणि ज्ञान मिळाल्याशिवाय तुमचा आमचा उद्धार होत नाही। मग उद्धारासाठी संतांचा संग केला पाहिजे। स्वामी तुलसीदासांनी तिथं असंही म्हटलेलं आहे, सठ सुदर ही सत्संग सुधर ही सतसंगती पायी। सठ म्हणजे दुष्ट दुराचारी संतांच्या संगतीनं त्याचाही उद्धार। सठ सुधर ही सतसंगती पायी, पारस परस कुधात सोहाई। पारस मनाच्या स्पर्शाने कुधातू लोखंडाचं सोनं होतं, तथा संत रूपी पारसाचा संग लाभल्यानंतर आपल्याही जीवनाचा काय होतो, सोनं होतं। कसेही या ते तुम्हाला पवित्र करू दे। खट नट यावे चोखोबाराय म्हणतात कसेही या, कोणत्याही जातीचे या, कोणत्याही धर्माचे या, पुरुष या स्त्री या, सकळासी येथे आहे अधिकार। कोणी या आणि शुद्ध होऊन म्हणजे परमार्थ करून शुद्ध व्हा आणि शुद्धतेसाठीच परमार्थ आहे। अनंत विकार आपल्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे आपलं शरीर, आपलं स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर अपवित्र झालेलं आहे आणि नामाने जीवन पवित्र होत असतं। सूक्ष्म देह आणि स्थूल देह नामाने पवित्र होत असतो। हरी उच्चारणी अनंत पापराशी जाती लयाची अनंत जन्माची पाप तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी विठाला विठाला। पवित्र तो देह आणि
काळ दिनरजनी हाती धंदा गोविंदाचे पोवाडे सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान। काय देह पवित्र होण्यासाठी वाणी पवित्र होण्यासाठी अच्युताचं सदैव चिंतन केलं पाहिजे। कोण अच्युत कसा अच्युत कोणत्या गुणाने विक्त अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलेलं। गुणाला विटेवरी गुणाला विटेवरी गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो कोणाचं नामस्मरण करायचं तो सर्व गुणाने संपन्न आहे। त्याच्यामध्ये हे श्री औदार्य ज्ञान ऐश्वर्य हे साई गुणवर्य वस्ती जे षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे। 6 प्रकारचं ऐश्वर्य ज्याच्याजवळ आहे मनोनी तो भगवू म्हणून त्याला भगवंत म्हणजे देव म्हणतात। षडगुण ऐश्वर्य संपन्न ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण साई गुण संपन्न जो आहे तो भगवंत आहे। आणि म्हणतात गुणाला विटेवरी परमात्म्याचे 2 स्वरूप आहेत, एक निर्गुण स्वरूप आहे एक सगुण स्वरूप आहे। विटेवरती जे येतं ते गुणाने युक्त असतं। गुण 3 आहे, सत्वगुण आहे रजगुण आहे तमोगुण आहे। त्रिभीर गुणमयैर भावैर येभिः सर्वमिदं जगत्। 3 गुणाने युक्त असणारी प्रकृती त्या प्रकृतीपासून तुम्ही आम्ही प्राकृत हे सर्व जीव जन्माला आलेले आहेत लक्षात ठेवा। मग भगवंतालाही यायचं असेल तर त्यालाही त्रिगुणाचा योग मायेचा आश्रय घ्यावा लागतो लीला करण्यासाठी। मग निर्गुण तर विटेवर येऊ शकत नाही। निर्गुणाला हात नाही पाय नाही, आला असता पण त्याला चालायला पाय नाही, त्याला निर्देश करायला हात नाही, त्याला शरीर नाही आणि शरीर अवयव नसल्यामुळे तो अक्रिय आहे, त्याच्यामध्ये क्रिया नाही। परंतु ज्यावेळी परमात्मा सगुण होतो विठ्ठला विठ्ठला पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी उहनी झालाय निज प्रेम प्रेमी भक्ता घ्या घ्याता म्हणितसे। कुठला परमात्मा? गोकुळचा परमात्मा। पुंडलिकरायाचा भाव पाहून पंढरीला आला, पंढरीला आल्यानंतर विटेवरती उभा आहे। कोण उभा केला विटेवर? पुंडलिकानेच केला। म्हणून निर्गुण निराकार परमात्मा सगुण झाल्यानंतर तो विटेवरती उभा राहतो। सगुणाला हात आहे पाय आहे नाक आहे डोळे आहे कान आहे, चालतो बोलतो फिरतो सर्व क्रिया करतो सर्व लीला करतो, तो लीलामय परमात्मा सगुण आहे।
आणि म्हणून तुकोबरायांनी म्हटलं गुन्हा आला विटेवरी. गुण आहे ज्याचे असा परमात्मा जो गुणी आहे तो विटेवर आला. आणि कसा आहे पितांबर धारी सुंदर त्याने पितांबर नेसलेला आहे विठाला. पितांबर शब्दाचा अर्थ आहे अंबर म्हणजे वस्त्र आणि पीत म्हणजे पिवळे. देवाला पिवळ्या रंगाचे वस्त्र जास्त आवडायचे. सध्या कोणता ऋतू चालू आहे? वसंत ऋतू चालू आहे. वसंत ऋतूमध्ये पिवळ्या रंगाचे कपडे घालायला पाहिजे. वसंताचा रंग कसा आहे? पिवळा. म्हणून वसंत ऋतू आहे. पिवळ्या रंगाचं वस्त्र वसंत ऋतूमध्ये परिधान करतात. आपली प्राचीन ज्या पिढ्या होत्या जुने लोक होते ऋतूप्रमाणे वस्त्र परिधान करायचे. आता कोणताही ऋतू असला तर जीन्स पॅन्ट आहे. ऋतू कोणता असो थंडी असो या गरमी असो आतून घाम येऊ का घामाच्या धारा लागू संबंधच राहिला नाही काही. प्राचीन काळामध्ये ऋतू परत्वे वस्त्र धारण करत होते. विठ्ठला देवाला पितांबर धारी सुंदर तो नुसता पितांबरच धारण करत नव्हता. पितांबर धारण असल्यामुळे पितांबर पिवळ्या रंगाचं वस्त्र देवाला आवडायचं. ज्यावेळी भगवंत श्रीकृष्णाच्या रूपात पांडुरंग कृष्णच आहे. बालपणी यशोदाई त्याला पिवळे वस्त्र घालायचे. पिवळ्या रंगाचा पितांबर. पितांबर त्याला दुसऱ्या भाषेमध्ये सोळ म्हणतात. काय म्हणतात त्याला? सोळ. ते लाल रंगाचं असतं, हिरव्या रंगाचं असतं, पांढऱ्या रंगाचं असतं, पिवळ्या रंगाचं असतं. सोळ कोण घालतं? कोण घालतं आजकाल सोळ? हा म्हणून लोक घालतात. बोलत जा विठ्ठला विठ्ठला. ते सोहळा आणि या पोरांचा जीन्स पॅन्ट सारखाच आहे. ते एकदा घातलं की फाटल्यानंतरच फेकून द्यायचं. त्याला धुयाचं कामच नसतं. ते नाही धुतलं तरी पवित्र. आणि पॅन्ट सुद्धा 6-6 महिने नाही धुतलं तरी काही हरकत नाही. तसे सोळ आहे. आणि आमचे वारकरी बिचारे रोज धोत्र धुवून घालतात तरी त्यांचे धोत्र अजून सोळे झालेले. रोज धुवून घालतात. आणि ते कधी धुत नाही आणि मग ते पवित्र आहे. लक्षात ठेवा. अरे जोपर्यंत शरीर पवित्र नाही तोपर्यंत किती सोळे घालून ते सोळे पवित्र नाही. शरीर जर अपवित्र असेल तर अपवित्राच्या स्पर्शाने सोळे अपवित्र आहे. शरीर पवित्र पाहिजे, मन पवित्र पाहिजे, नंतर सोळ पवित्र होईल. आमच्या तुकोबाराने काय म्हटलं? पवित्र सोवळी तिची एक भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. अखंड भगवंतावरती प्रेम करणारा वैष्णव तो 16 म्हणजे पवित्र आहे. 16 घातलं म्हणजे बाबून पवित्र दे का? आणि ते धुयाचं काम नाही म्हणतात. तर असं काही नाही. लक्षात ठेवा. वैष्णव जेवढा पवित्र आहे तेवढा पवित्र कोणीच नाही. त्याच्यापेक्षा पवित्र असेल तर देव. वैष्णवाचं पावित्र्य फार पावित्र्य आहे त्याच्यामध्ये. लक्षात ठेवा. भावनाला मंत्र झाले, मंत्र म्हटल्याशिवाय ते पवित्रच होत नाही. बसलं पूजेला की ओम पवित्र पवित्र वा सर्वावस्थांग तो बिवा.
स्मरेत पुंडरी काक्षम सभयाभ्यंतर सुची. अंगावर पाणी शिंपडा, 3 वेळा आचमन करा. केशवाय नम, माधवाय नम, नारायणाय नम आणि गोविंदाय नम. हात धुवानंतर पवित्र. काय आमच्या वैष्णवाला आचमनही करायचं काम नाही, अंगावर पाणी शिंपडायचं काम नाही. विठ्ठलाच्या नामामध्येच अशी ताकद आहे. विठ्ठल म्हटल्यानंतर सभयाभ्यंतर पवित्र. विठ्ठला पितांबर म्हणजे पिवळं वस्त्र. पितांबर शब्दाचा अर्थ आहे पिवळ्या रंगाच्या वस्त्राला. श्रीकृष्णाला पितांबर म्हणजे पिवळे वस्त्र जास्त आवडायचे. पिवळ्या रंगाचा पितांबर देवाला सर्वात जास्त आवडायचा. कोणीतरी विचारलं, देवा कृष्णा कान्हा तुला पिवळ्या रंगाचेच वस्त्र का आवडतात? म्हणाले 6 ऋतू आहे, 6 ऋतूचा राजा वसंत आहे आणि राजाचा रंग जसा आहे, राजाला ती वस्त्र आवडतात ती मला आवडतात. मग वसंत 6 ऋतूचा राजा आहे. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये किती ऋतू आहे? 6 ऋतू आहे. प्रधान ऋतू 3 आहे, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा आणि 6 ऋतू आहे. हे 6 ऋतूचं षटचक्र आहे. विठ्ठला विठ्ठला वसंतापासून ऋतूला सुरुवात होते. वसंत, ग्रीष्म 2, काय वर्षा आणि शरद हे 2 4 आणि हेमंत आणि शिशिर हे 2 6 असे 6 ऋतू आहेत. पूर्वी लहानपणी शाळेमध्ये 6 ऋतू शिकवल्या जायचे. आता ते शिक्षण संपलेलं आहे. ऋतूचा काही संबंध राहिला नाही. देवाला पिवळे वस्त्र का आवडायचे? कोणीतरी प्रश्न केला, का आवडायचे त्याला पिवळं? तो देव म्हणाला, माझ्या राधेचा रंग पिवळा आहे. राधेचा रंग कसा आहे? पिवळा म्हणजे गोरा आहे, म्हणून मला पिवळ्या रंगाचे वस्त्र आवडतात. विठ्ठला विठ्ठला म्हणून गुणाला विटेवरी. गुणा म्हणजे परमात्मा पांडुरंग. कोठे आला? षड्गुण ऐश्वर्य संपन्न देव आहे. तो कोठे आला? विटेवर आला. आणि त्याचे वस्त्र कसे? पितांबर धारी सुंदर जो. तो अतिशय सुंदर आहे. माऊली म्हणतात, बरवा ओ हरी बर अतिशय छान आहे, सुंदर आहे. मदन मोहन कान्हो गोवळा. तो बरवा आहे. बरवा म्हणजे सुंदर, छान. सुंदर ते ध्यान विटेवरी करकटावरी ठेवून या. कसा आहे तो? सुंदर आहे. आता तुमचं आमचं तुम्ही आम्ही सुद्धा सुंदर असतो. देव सुद्धा सुंदर आहे. तुम्हाला सौंदर्य कोण दिलं?
देवाचं सौंदर्य तुम्हाला मिळालं. मग तुमचं सौंदर्य टिकणार आहे का? लग्नात जसे दिसत होते आता दिसतात का तसे? आता जसे दिसतात 60-70 वर्षानंतर पुन्हा दिसतात का? लहान होते तो कोणाला वाटायचं मुका घ्यावा कडावर घेऊन त्या ठिकाणी फिरा. आता झाले पांढरे केस, कोणीतरी तुमच्या थोबाडात तोंड लावते का? अरे ते संपलं, सौंदर्य संपलं. विठ्ठला जुन्या काळामध्ये लग्न व्हायचे, जुने लोक लवकर लग्न करायचे. 15-16 वर्षामध्ये काय करायचं? मुलीचं लग्न 16 वर्षाच्या, आणि पोरगाच्या 18-20 वर्षाचा पोरगा. नंतर 18 वर्ष मुलीचं झालं, 21 वर्ष पोरात झालं. आता नवरदेव 50-50 वर्षाचे झाले. पोरी किती वर्षाची आणायची? पोरीच मिळत गेल्या. तसेच प्रत्येक गावामध्ये 15-20 नुसते ब्रह्मचारी फिरून राहिले. लग्न नाही, काहीच नाही, होणं शक्य नाही. आता पुढे इतक्या पोरी मारल्या काही एका काळामध्ये. मुलीचा गर्भ आटला की टाकला, मुलीचा गर्भ आटला की काढला. काय आता परिस्थिती अशी झाली, 100 त्या ठिकाणी 100 त्या ठिकाणी मुलं आहेत आणि मुली 80 आहेत. आता त्या ठिकाणी 70 वर आकडा येऊन राहिला 1-2 वर्षामध्ये. 100 मुलाच्या पाठीमागे किती मुली आहेत? 70 मुली. 30 पोरायचे लग्न पोरी मिळतील का? 30 पोरायला नाही. पांडवासारखं तर केलं आहे, 5 मिळून एक बायको, 4 भाऊ मिळून एक बायको. तसं होऊ शकतं का? आता तो काळ गेला. काय तसं होऊ शकत नाही. कृष्णाच्या काळात इतक्या मुली होत्या, काय एकट्याला त्या ठिकाणी 16,108 बायका होत्या एकट्याला. म्हणजे मुलीचं प्रमाण किती होतं? आणि जोपर्यंत मुलीचं प्रमाण जास्त होतं तोपर्यंत राष्ट्रात सुख शांती समाधान. लक्षात ठेवा, जेवढ्या मुली घातल्या तेवढी तुमची शांती भंग होईल. मी चंद्रपूरला गेलो, कार्यक्रम होता तिथं 3 दिवसाचा. आणि मग एका दुकानदारानं मला आमंत्रण केलं. ते पंजाबी दुकानदार होता. मोठा 2-3 करोड रुपयाचा बंगला मांडलेला, त्याचं स्वयंपाकघरच 1 करोडचं होतं स्वयंपाकघर. आणि एक म्हातारी अशी पलंगावर पडली. मी गेलो आणि मला असं बसायला टाकली खुर्ची वगैरे. ती म्हातारी मला पाहून रडायला लागली. म्हटलं आजी हिंदीत बोलावं लागायचं, हे तुम्हाला मराठी सांगतो. तर म्हटलं का बरं रडता? महाराज सर्व हे दिवसाचा किराणा दुकाने होलसेल 3 लाख रुपयाचा गल्ला आहे रोज. मग म्हटलं झालं का? एवढा पैसा आहे, एवढं मोठं घर, रडता कशाला? घरामध्ये लक्ष्मीच काय? लक्ष्मी नाही म्हणजे सून नाही घरामध्ये. आणि 2 पोरं, एकाचं वय त्या ठिकाणी 47 आणि दुसऱ्याचं 50. किती वर्षाचे नवरदेव? आता म्हातारपणी देईल का त्याला कोणी मुली? ती म्हातारी रडू लागली. कसंही माझ्या पोराचे लग्न झाले, म्हणजे पोरं कोणते? म्हणजे अरे 47 वर्षाचं एक, 50 वर्षाचं एक. म्हटलं आता असेच रापाईल. आता तुम्हाला पोरी मिळणं शक्य? ऐश्वर्य झालं म्हणजे काय झालं? कोण तुम्हाला पसंत करणार आहे? लक्षात ठेवा, एवढं ऐश्वर्य, श्रीमंती, पण घरात लक्ष्मी नाही. म्हणून ती म्हातारी रडू लागली. म्हटलं आजी आता कशाला रडता? राहू दे. म्हणजे तुम्ही नेहमी फिरत असता इकडं तिकडं, पहा जमलं ते कधी. म्हटलं आता मी कीर्तनाचा धंदा सोडून देतो, पोरी पाहते धंदे, माझं काम आहे. विठ्ठला महिन्याच्याच अगोदरची गोष्ट. मी खुर्चीवरती तर असं बसलेलो होतो. आले 2-3 माणसं बसले, दर्शन घेतलं. कुठून आले? गावाचं नाव सांगितलं. कसं काय इकडं कुठं जायचं? तुमच्याकडे चालू. कसं काय? नाही आम्हाला कळालं तुमच्याकडे लग्नाच्या पोरी आहेत. म्हणलं आमच्याकडे लहान लहान अनाथ मुलं आहेत आपल्याकडे, लहान लहान पोरं, शाळेतले पोरं, संस्थेतले पोरं आहे. म्हणजे नाही आम्हाला असं पत्ता लागला तुमच्याकडे लग्नाच्या पोरी नाही का? आणि 7 वर्ष झाले पोराची आम्ही सोयरी करतो, पोरगीच मिळत नाही. आम्हाला पत्ता लागला म्हणून आम्ही
म्हणलं तुम्ही आले चांगलं झालं, पण चुकीच्या पत्त्यावर आले. अशा चुकीच्या पत्त्यावर जाऊन पोरी नका शोधत जाऊ म्हटलं. विठ्ठल अरे बाबा, अशा नाही मुली मिळाल्या तर काही काळाने पोरं बावळट होऊन जातील, डोकेच राहणार नाही त्याला. असेही त्या ठिकाणी मोबाईलनं अर्धे डोके खराब झालेले राहिले, सुली पुन्हा काहीच राहणार नाही. मग मोबाईल मध्येच कोणाचं ते चित्र पाहायचं, समाधान मानायचं, लग्न झालं. पोरी गोड असल्या, पोरीला माहिती आपली आवश्यकता. कसं असतं की परिस्थिती इतकी दुष्कर झालेली आहे, याला कारण परमार्थ नाही. विचार संपले म्हणजे जीवन संपल्यात जमा असतं, म्हणून कुठेतरी विचार माणसानं धरून ठेवले पाहिजे. आणि आम्ही कीर्तन, प्रवचन, पोथी, पुराण वाचतो हे विचार देण्यासाठीच वाचतो, दुसरं काही नाही. काय चला, आपला विषय होता पितांबरधारी सुंदर. पितांबरम धरती ती पितांबरधारी. जो पितांबर वस्त्र धारण करतो त्याला पितांबरधारी म्हणतात. आणि असा पितांबरधारी कोण आहे? भगवान आहे. आणि म्हणून त्या भगवंताचं आपल्या इंद्रियाच्या द्वारे चिंतन झालं पाहिजे. विठ्ठल इंद्रियांना हे सांगा दुसऱ्या चरणात, डोळे कान दाते ठाई, डोळे कान त्याचे ठाई, मन पाही राहोय. डोळे आणि कान त्याच्या ठाई म्हणजे त्याच्या ठिकाणी राहिले पाहिजे. त्याच्या म्हणजे कोणाच्या? जो परमात्मा आहे, जो विटेवरती आलेला आहे त्याच्या ठाई राहिले. आणि मन पायामध्ये गुंतून राहिलं पाहिजे. आणि सर्वात चंचल कोण आहे? मन. जगामध्ये मनासारखी चंचल वस्तूच नाही. गीता सुद्धा सांगते, चंचलम ही मन कृष्ण प्रमाधी बलवत कशाहम निग्रहम मन्ये वायुरु सुदुष्करम. वायूपेक्षाही ज्याची गती वेग जास्त आहे त्याला मन म्हणतात. मनासारखी गती कोणाचीच नाही, लक्षात ठेवा. भूताची तरी गती कमी असेल, भूत सुद्धा खूप जोरात पळतं. पाहिलं तुम्ही भूत पळताना? आणि कोणाला पाहायचं असेल पोरांना तर चला आमच्या बरोबर, भूत दाखवतो तुम्हाला कोणत्या तरी गावच्या मशानं. विठ्ठला विठ्ठला. मन इतकं चंचल आहे, भूत तरी काहीच नाही. इकडे घाटाखाली तांदुळवाडी नावाचं गाव, तिथं आमची भागवत कथा होती, मोठा कार्यक्रम होता. आणि एका मळ्यामध्ये आम्हाला
थांबायला दुसऱ्या गावच्या मळ्यात 2 किलोमीटर शेतात मळा होता, मस्त बगीचा होता, तिथं आम्ही थांबलेलो होतो. एक माणूस म्हणे महाराज सकाळी सकाळी कुणीकडे जात असतो काय इकडे जात असतो इकडे रोडवर. एक आमचा सेवाधारी आम्ही त्या चिंचाकडे जात जाऊ नका, रात्री जाऊ नका आणि सकाळी जाऊ. म्हणजे चिंचावर काय म्हणे भूत आहे. आमच्या गावच्या पाटलाला 3दा घोळसलं म्हणे. कोणाला? पाटलाला. विठ्ठला विठ्ठला पाटील मोताळ्याच्या बाजारून आला तिकडून पिऊन यायचा आणि घरी भाजी घेऊन यायचा. म्हणून भूताला तेच आवडतं. अपवित्र अवस्था भूताला जास्त आवडत असते, लक्षात ठेवा. आणि बायाने लक्षात ठेवायचं, संध्याकाळी स्वयंपाक झाला भांडे खरकटे ठेवायचे नाही, सकाळी नाही धुवायचे. घासा भले सकाळी पण पाण्यानं धुवून ठेवायला पाहिजे. ज्याच्या घरी खरकट राहतं त्याच्या घरी लक्ष्मी राहत नाही, त्याच्या घरी भूत राहत असत. म्हणून भांडे कधी संध्याकाळी रात्रभर खरकटे ठेवायचे. तुम्हाला कंटाळा आला असेल तर पाण्यानं धुवून ठेवा, साध्या सकाळी घासून घ्या. पण खरकट त्याच्यात साचलेला असेल असे भांडे जर आपण घरात ठेवले तर तुमच्या घरामध्ये केव्हाही भूत घुसू शकतं. कारण भूताला उष्ट आवडतं, लक्षात ठेवा. अपवित्र आवडतं, उष्ट आवडतं. विठ्ठला विठ्ठला आणि कोणी जर तळेव घेऊन जात असेल आणि तळेव खाल्लेला असेल ते जर जात असेल त्याला लवकर धरतं. दारूच्या अगोदर काय खातात? तळेवच खातात का? आणि पाटील दारू प्यायचे, त्याला 3दा घोळसलं त्या भूताने. आणि हा म्हणता माणसं तिकडे जातो नका. आम्ही जंगलामध्ये आमचा सोबती होता आणि जिथं काही भूत असेल ते झाड माझ्या लय आवडीचं. मी 3-3 दिवस जाऊन बसलो झाडाखाली, पण भूत मला कधीच दिसलं नाही, उतरलं नाही. माझा छंदच होता. कोणी सांगितली तर भूत आहे मी तिथं जाणारच, रात्रभर राहणार. पण भूताचं आपली सोयरी काय झाली, कधी सापडलंच नाही, भेटलंच नाही. आणि मग काय झालं की एक दिवस माझ्या सोबती होता बरोबर फिरायला येणारा, परत चिंचाकडे चालू. संध्याकाळची वेळ, दिवसभर नेमकाच अंधार पडू लागला. गेलो आम्ही त्या चिंचाकडे आणि चिंचाच्या फांद्या अशा खाली आलेल्या. मी सहज मनात काही नाही, सहज भाजी धरली, असा धटका मारला. जसा असा धक्का मारला, फटकन तिकडून उडी मारली पलीकडच्या बाजू. आता या पोरा एवढं होतं, केस त्याचे तळपायाच्या खाली होते, कोळशापेक्षा काळं होतं, नुसते दातच पांढरे होते. काय मी म्हटलं आमच्या बरोबर जे आली नावाची माणसं, त्यांना जे आली म्हटलं भूत उतरणं मला झालं पाहता ते होते. त्यानं कमरेवर हात दिले त्यांना आणि आमच्याकडे असं वाळकून पाहिलं आणि असे दात इचकले थोडेसे. काय मी नुसती अशी टाळी वाजवल्यावर असं पळायला लागलं. आम्ही सुद्धा जवळजवळ 200-300 फूट त्याच्या पाठीमागे, पण ते थांबलं नाही. काय आम्ही काही त्यातलं उतरायला नव्हतो गेलो. नाही तर उद्या म्हणसाल महाराज आमच्या गावात काही चिंता झाली त्यावर उतरू, आपण काही भूत उतरायचं. योगायोग पहा गेलं तेव्हापासून त्या चिंतावर अजूनही भूत नाही किंवा कोणाला काही बाधा झाली नाही. पळे भूतबाधा नामस्मरणामध्ये ताकद आहे, दुसरे कोणते मंत्र तंत्र नाही. विठ्ठला विठ्ठला मी सांगत होतो मन अतिशय चंचल आहे. मग भगवंताच्या चरणी स्थिर राहते का? अगोदर ज्ञानेंद्रियापासून सुरुवात करा. नेत्र हे ज्ञानेंद्रिय आहे, डोळे कान त्याचे, श्रोत्र इंद्रिय जे आहे हे ज्ञानेंद्रिय आहे, पंच ज्ञानेंद्रिय आहे. मग पंच ज्ञानेंद्रियाला अगोदर परमेश्वराच्या भक्ती. डोळे तुम्ही घ्या रे सुखा पहावे
तुकोबारांनी विठोबाचं मुख, भगवंताचं मूर्ती पाहण्याचा अभ्यास, मुख पाहण्याचा. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. कानांनो तुम्ही ऐका. काय काय ते विठ्ठलाचे गुण, भगवंताचं चरित्र, श्रीमद भागवत, रामायण ऐकले, त्याच्यामध्ये भगवंताचे गुणानुवाद केलेले आहेत ते ऐका. आणि म्हणून श्रवण, आता कीर्तन आहे, तुम्ही सर्व श्रोते बसलेले आहेत. ऐकणाऱ्यांना श्रोते म्हणतात आणि सांगणाऱ्याला प्रवक्ता म्हणतात. श्रोता आणि प्रवक्ता असं नातं आहे. मग श्रवण कशा प्रकारचं असतं मी तुम्हाला सांगतो. काही ऐकतात आणि सोडून देतात. कीर्तन झाल्यानंतर त्यांना विचारलं काय सांगितलं होतं. लय चांगलं सांगितलं होतं. लय चांगलं सांगितलं, ते काय सांगितलं होतं ते सांग. महाराज तेवढं नाही आम्हाला कळत. मग काय सांगितलं होतं ध्यान देऊन ऐकलंच नाही तर कसं काय कळेल. श्रोता दोन प्रकारचा आहे, लक्षात ठेवा. एक ऐकून त्या शब्दांचा परित्याग करणारा आणि दुसरा ऐकून शब्दाचा ग्रहण करणारा. एक ग्रहण करणारा श्रोता, एक शब्दांचा त्याग करणारा श्रोता. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले असं म्हणतात आपले जुनी मन आहे. एका बाजारामध्ये एका मूर्तिकाराने 2 मूर्ती आणल्या विकायला. सुरेख अशा प्रकारच्या मातीच्या मूर्तीचे गणपती, दुर्गा देवी म्हणते तशा सुंदर मूर्त्या आणल्या आणि बाजारात विकायला मांडल्या. त्याच्या दुकानात 2च मूर्त्या. मग तुमच्या सारखे लोक येऊ लागले, कशी काय किंमत आहे. 2च मूर्त्या होत्या. ते म्हणाला इकडे डाव्या बाजूची मूर्ती आहे ती 5 रुपयाची आहे आणि उजव्या बाजूची 500 रुपयाची आहे. आणि जो उजव्या बाजूची 500 रुपयाची घेतली त्याला 5 रुपयाची त्याच्यावर फ्री. आता नाही का कोणत्या वस्तूवर फ्री, काही वस्तू वाटली फ्री. त्या फ्रीच्या पेक्षाही 5 पट इकडे किंमत लावली असते. नंतर त्या ठिकाणी 5 रुपये शिल्लक लावायचे, 1 रुपया फ्री. किती गेले तुमचे? 4 रुपये शिल्लक गेले. पण आपल्याला डोके कुठे आहेत? आपल्याला डोके नसल्यामुळे दुकानाचे दुकानदाराचे दुकान चालत आहे. आता माहीत असलं तरी आपल्याला गरज असते, घेणंच भाग आहे. स्वस्त असो या महाग असो, परिस्थिती पहा. कोणी आला किंमत एकच, त्याला अलग किंमत कोणाला सांगितली नाही आणि कोणाची किंमत कमी केली. एकच किंमत, एकच दाम. 5 रुपयाची 500 रुपये. 500 रुपयाची जो घेईल त्याला 5 रुपयाची फ्री. पण 5 रुपयाची कोणाला घ्यायच्या ठिकाणी मिळणार. मग कितीची घ्यावं लागेल? 500 रुपयाची घ्यावं लागेल. मग ही 5 रुपयाची फ्री आहे. प्रत्येक माणूस पाहू लागला मूर्त्या सारख्याच, हिची किंमत 5 रुपये, हिची 500 रुपये. कलर सारखा, उंची सारखी, लांबी रुंदी सारखी, हातपाय सारखे, डोळे नाक कान सारखे, सर्व कलाकृती सारखी, पण किमतीमध्ये फरक. कोणी येऊन विचारू लागला की का मूर्त्या तर दिसायला सारख्या आहे, परंतु मग किमतीमध्ये एवढा कसं काय फरक? सोन्यातील पितळाची दिसायला सारखी, पण किमतीमध्ये फरक आहे का नाही? वर्म जाणे तो दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. पारखी पाहिजे. शेवटी त्या मूर्त्या तशाच भाव करता करता राहिल्या. कोणी घ्या, लोकांनी सर्वांनी मूर्तिकाराला म्याट ठरवलं. मग त्या मूर्त्याची त्या ठिकाणी महिमा कीर्ती राजाच्या कानावर गेली की आपल्या मार्केटमध्ये अशा 2 मूर्त्या आणल्या विकायला. महाराज इतक्या सुंदर आहे, राजभवनामध्ये जर ठेवल्या तर राजभवनाची शोभा वाढेल. आपल्या राजभवनाच्या शोकेसमध्ये ठेवण्यासारखे आहे. मग राजा प्रधानाला घेऊन शिपाई वगैरे आले. राजाने प्रधानाला सांगितलं किंमत विचारून घ्या. प्रधान म्हणलं सकाळपासून एकच बोलतो नुसता, ही 5 रुपयाची, ही 500 रुपये. ज्याला 500 रुपयाची घ्यायची त्याला 5 रुपयाची फ्री. प्रधान म्हणला कैसे दिया मूर्ति? बोले साहब अब राजा के आदमी है, ये 5 रुपए की, ये 500 रुपए की. बोले तेरा दिमाग तो नहीं खराब हो गया? मूर्ति दिखने को तो एक जैसी लग रही है, लेकिन कीमत में इतना डिफरेंस, इतका फरक कस काय किंमत मध्ये? ते पुढे काहीच बोलला नाही. स्वतः राजाने विचारलं. स्वतः राजाने विचारलं भैया कलाकार ये मूर्ति की कीमत कैसी है? बोले साहब आप हमारे माँ बाप है, राजा है,
हम आपके राज्य में रहते हैं, आप आपके राज्य के हम कलाकार हैं, मूर्तिकार हैं। साहब ये 5 रुपए की, ये 500 रुपए की। बोले क्यों? बेटा इसमें 5 रुपए, ये 500, इसमें क्या विशेषता है 500 रुपए वाली में? त्याने एक अशा प्रकारचा पाण्याचा गिलास भरला आणि राजाच्या हातात दिला आणि 5 रुपयावाल्या मूर्तीच्या कानात पाणी टाकलं, इकडच्या कानात टाकलं, डायरेक्ट इकडून धरलं, डायरेक्ट इकडून. नंतर 500 रुपयाच्या काय मूर्तीसाठी एक गिलास भरून दिला, डालो बोले इसमें. कानात पाणी टाकलं, पाणी कुठे गेलं पताच लागला नाही. अलग लक्षात. हा दृष्टांत झाला, सिद्धांत असा आहे, जे ऐकून सोडून देतात त्यांची किंमत किती रुपये, आणि जे ऐकून आत हृदयात घेतात त्यांची किंमत. तुमच्यामध्ये 5 रुपयावाले कराबरोबरी हात कोण कोण आहे? आता 100% 5 रुपयावाले असल्यामुळे वरी हात करतच नाही ते. जो सेवन करतो, श्रवण करतो आणि ते घेतो त्याची किंमत मोठी आहे, लक्षात ठेवा. म्हणून श्रुती 2 प्रकारचे आहेत. आता डोळे आणि कान. डोळे कान त्याचे तुकोबाराय म्हणतात, माझे डोळे आणि कान मी त्याला अर्पण केले, आणि मन पाहिला हो हे. पण प्रार्थना मन चंचल असल्यामुळे डोळे कान तर अर्पण केले, पण मनाला अर्पण करणं फार अवघड आहे. काय मनाला मन एव मना दस्व मई बुद्धी निवेश आहे. तो मन मी हेची करी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी. मनाचं समर्पण अवघड आहे, बाकी सर्व समर्पण करता येतं. परंतु तुकोबाराय प्रार्थना करता, तुझ्या चरणी माझं मंडाव. शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशचारु चित्रम धनमेरु तुल्यम. हरे रंगी पद्मे मनस्से न लग्नम ततकिम 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 ततकिम. काय शरीर चांगलं आहे, मन शरीर चांगलं आहे, स्वरूप चांगलं आहे, धनवैभव भरपूर आहे, कशाचीच कमी नाही. पण मन जर परमेश्वराच्या चरणी लागलेलं नसेल तर सर्व व्यर्थ आहे. ततकिम पुढे काय, पुढे काय, पुढे काय. तर सांगण्याचं तात्पर्य विठ्ठला विठ्ठला. संसाराची माया त्याच्या कृपेनं बाजूला जात नाही, निवृत्त होत नाही, तोपर्यंत मन बुद्धी चित्त अहंकार काही त्याच्या चरणी लागू शकत नाही. आणि तुकोबाराय 3ऱ्या चरणात सांगते, माया ऐसी छाया जयाची. ही माया निवृत्त होणं, ही माया निवारणं, त्याची छाया म्हणजे कृपा असेल तर. इथे कचिलीला तरले जे सर्व भावे भजन भजले, दयाईली चतळी सरले, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया, मामे वये प्रपद्यन्ते माया मेता. त्याची जो भक्ती करेल त्याची माया भगवंताच्या कृपेनं निराश पावेल, निवृत्त होईल. आणि माया गेली मग देव आपला होईल. विठोबा रखोबा Oh,
तुका मनी समध्यान ते हे समचरण सुकुमार. समध्यान सम म्हणजे त्या ठिकाणी परमात्मा. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति ब्रह्म सर्वगत सदा सम जेथे अनुनाही विषम. ब्रह्म हा सदा सम आहे आणि सम ब्रह्माच्या ठिकाणी आपली वृत्ती लागणं म्हणजे आपण ब्रह्मस्वरूप होऊन जाणं. म्हणून भगवंताचे गुणानुवाद केल्यानंतर हळूहळू आपण त्याचं स्वरूप होऊन जाऊ. ते हे समचरण सुकुमार, त्याचे चरण ज्याचं ध्यान समध्यान. परमात्मा सर्वत्र आहे अशा प्रकारची वृत्ती होणं हे समध्यान आहे आणि त्याच्या चरणावरती ध्यान करावं लागतं. काय भागवतामध्ये असं वर्णन आहे, भावय सुस्मतम मुखम, हास्य मुखाचं परमेश्वराचं ध्यान करावं, परमेश्वराच्या चरणाचं ध्यान करावं. ध्यान खालून वरती करत जावं लागत असतं, वरून खाली नाही. चरणापासून तर मस्तकापर्यंत परमेश्वराचं ध्यान करायचं. म्हणून आज आपण चिंतनासाठी ध्यानाचाच अभंग घेतला. रूपाचं आणि ध्यानाचं चिंतन आहे याच्यामध्ये आणि संपूर्ण अभंगाचा अर्थ संपलेला आहे. शेवटचे 2 शब्द विठ्ठला आपल्या राजनी येथे श्री रामनवमी हनुमान जयंतीच्या पावन पर्वावर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण भावार्थ रामायण अखंडहरिनाम सप्ताह श्री दक्षिणेश्वर मारुती मंदिर राजनी या पवित्र स्थळी संपन्न होता. हा भव्य दिव्य सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी किती वर्ष झाले? 27 वर्ष. किती वर्ष? म्हणजे 2 टप होऊन 3 साल झाले. एवढी मोठी आहे. आता दरवर्षी प्रमाणे तुम्ही इतका छान आणि सुंदर कार्यक्रम करता. अगोदर हा कार्यक्रम कुठं व्हायचा? तिकडे ते शेतामध्ये. आता शेतातून कुठं आला? गावात आला, देवाच्या मंदिरात आला, देवावर. आणि हे मला इतकं चांगलं हे मंडप वगैरे झाले काहीच माहित नव्हतं. मी आलो त्यावेळेस हे मंडप नव्हतं. आलो तर मी देवाचा कार्यक्रम होता. तर सुंदर त्या ठिकाणी छाप अशा प्रकारचा मंडप झाला. मला वाटलं पहिला दिवस आहे. काय होतं, किती लोक येतात, बरे आले, बरं वाटायला लागलं, बरं झालं. आणि हे शिस्तबद्ध कार्यक्रम. महाराज आले की लगेच ते पोरं पेन कागद घेऊन येतात. हा भंग लिहिण्यासाठी चांगली पद्धत आहे. आणि आता कसं आहे, हा भंग पाठ करायचं कामच राहते. मोबाईल पहिला अक्षर वाद आला कानावर की लगेच ते मोबाईल मध्ये दिसतं. कोणता हा भंग घ्या. पण तुमची ही शिस्त आहे आणि ही शिस्त तुम्हाला कोणी लावली? ज्यांची भक्त आधी ते उणीव असते, ती हरिभक्त परायण नालिंदी सरांनी त्यांना अपार आवड परमेश्वराच्या विषयी, परमार्थाच्या विषयी आहे. आपण तर परमार्थ करावा पण इतरांना घडावा अशी प्रांजळ इच्छा आपल्या नालिंदे सराची आहे. आज तिथं ते पडल्या पडल्या तिकडं तळमळत असते. एवढी मोठी आवड आणि त्या आवडीचा परमार्थ आपल्याला राजनीला त्यांनी शिकवला. आणि त्यांच्या आणि तुमच्या त्यांच्या आणि गावाच्या प्रेमामुळे मी सुद्धा आलो. वास्तविक मी सकाळपासून जवळजवळ 3-4 कार्यक्रम झाले. शरीर तर थकून गेलं होतं पण थोडीशी तब्येत सुद्धा जास्त बैठक आणि जागरणामुळे आलो. आणि आमच्या सुलतानपूरला आमचे सरपंच हनुमंतराव त्यांच्या घरी थांबलो. जसं आलं तसं अंग टाकून दिलं. थोडीशी विश्रांती झाली. म्हटलं आपल्याला राजनीला जायचं आहे आणि राजनीला आपण वेळेवरती जाऊ. आणि राजनी म्हणजे आपल्या घरच्या सारखे माणसं आहे. आपण म्हणलं 7ला सुरू करा तरी तयारी आहे, 8ला म्हणलं तरी तयारी आहे. मी सांगितलं भाऊला की तुम्ही लवकरात लवकर सुरू करा
तब्येत आज एवढी सेवा करायसारखी नाही, पण तुमच्या प्रेमापोटी सुरू झाल्यापासून मला आतापर्यंत आठवलं सुद्धा काय थोडस खाण्यापिण्यामध्ये कमी जास्त झालं. तसं माझा काय असतो, खाण्याचा वेळ असतो, झोपण्याचा वेळ असतो, कधी झोपत नाही, कधी खात नाही. परंतु कधी कधी एखाद्या तुमच्या लोकांच्या प्रेमाच्या पोटी होतं कमी जास्त नाही. तसं काही आपण कोणाचं हे करत नाही, पण होतं एखाद्या वेळेस. आणि त्याच्यामुळे सतत जागरण असल्यामुळे थोडी पचनक्रिया होती, थोडीशी हे झाल्यामुळे मग इथं औषध घेतलं सुलतानपूरला आणि तिथे थोडीशी विश्रांती केली. म्हटलं संध्याकाळी इथं कार्यक्रम करून जायचं. आणि आजचा कार्यक्रम करण्यासाठी, सेवा करण्यासाठी आमचे हरिभक्तवरण नालिंदे सर असतील, तुम्ही समस्त गावकरी मंडळी असेल, ज्या आवडीनं ज्या भक्तिभावानं मला तुम्ही इथं बोलावता आणि तुमच्या प्रेमाच्या पोटीच मी आलो. आणि मी एकदा सेवा तुम्हाला माझा शब्द गेल्यानंतर मला येण्यासारखा असेल तर मी येतोच, आणि अजून न येण्यासारखं कुठं झालं नाही. आता एकदा तर 104 ताप होता, पण मी शब्द दिला होता आणि 200 किलोमीटर जाऊन कार्यक्रम केला. आमदार संत डॉक्टरांनी सांगितलं की 4 दिवस तुम्हाला विश्रांती केल्याशिवाय आता बोलायचं नाही. आणि म्हटलं माझा शब्द गेला, अजून काही मी काही जायसारखं आहे, जायसारखा म्हणजे गोरी जायसारखा नाही, कीर्तनाला जायसारखं आहे. त्याच्यामुळे आता जमलं तर पाहू, नाही जमलं तर त्या गावात जाऊन झोपू. म्हटलं इथं झोपायचं तिथं झोपेल. सेवा केली, 3 घंटे कीर्तन झालं. कारण भानच राहील नाही तब्येत बरोबर नसल्यामुळे. थोडस भान ठेवून आलो होतो. आणि इथं असं काही नाही, तुमचं आमचं असं प्रेम आहे. फक्त तुम्ही या 4 शब्द जरी बोलले तरी आमचं समाधान, ही आपल्या पब्लिकची इथली इच्छा आहे. म्हणून मला एकच सांगायचं, सरांच्या प्रेमाच्या पोटी, तुमच्या सर्वांच्या प्रेमाच्या पोटी मी इथं सेवा करण्यासाठी आलो. सेवा मारुतरायाच्या कृपेनं संपन्न झाली. 15-20 मिनिट अगोदर तुम्हाला सोडणार आहे. आता इथून जायचं, विश्रांती होते किंवा नाही हे मला नाही सांगता येत. उद्या सकाळी येऊन आश्रमला सुखदास महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, ते ज्यावेळी ब्रह्मलीन झाले त्यावेळी सर्व विधी माझ्याच हस्ते झाला होता. उद्याची मूर्ती स्थापना, प्राणप्रतिष्ठा सुद्धा आमच्या हस्तेच होणार आहे. आणि म्हणून त्या कार्यक्रमासाठी उद्या सकाळीच हजर राहणार. तिथं काल्याचं कीर्तन सुद्धा आहे. कुठे? एवढा आश्रमला. म्हणून म्हटलं की थोडंसं मी तुम्हाला लवकर सोडतो आणि पुढचा प्रवास लगेच करायचा आहे. म्हणून मला सर्वांना एकच सांगायचं, जे विठ्ठल झाल्यानंतर थोडीशी जागा करून ठेवा बाहेर जायला. कारण काय, थोडीशी पोटाला तकलीफ असल्यामुळे आता ते तकलीफ जाणून राहिली. आणि एकदा गाडीत बसल्यानंतर मग पुढे पाहून घेऊ काय करायचं, औषध वगैरे सर्व बरोबर आहे. परंतु तुमच्या प्रेमापोटी इथे भगवंताच्या समोर सेवा करणं आवश्यक होतं. आणि जेवढी पांडुरंगाने, जेवढी आपल्या हनुमंतरायाने सेवा करून घेतली तेवढी सेवा त्या ठिकाणी जरूर मी केली. म्हणून आता झालेली सेवा तुमच्या सर्व ग्रामस्थांच्या प्रेमातून, तसेच आमचे जे काही माझ्या पाठीमागे उभे असणारे आमचे गुरुजन मंडळी आहे, संत मंडळी आहे, ज्यांनी अशा प्रकारचं छान गायन केलं, यांना अशा प्रकारचा पकावाज वाजवला, बरं वाटलं. आणि म्हणून मी या सर्व साथीमुळे कीर्तन करू शकलो. आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा त्या ठिकाणी शांत बसला. थोडंसं आमच्या चोपदार बरी आहे त्याची तब्येत, काही सवयने सारखं उभं राहून धावपळ केली, सारखं उभं राहायला, थोडस गरम झाल्यामुळे काय चक्कर आला, बाकी काही नाही. तर सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या प्रेमातून, तुमच्या सर्वांच्या प्रेमाचा, गावकऱ्यांच्या प्रेमाचा आदर करतो. जे तुम्ही आतापर्यंत करत आला हे सदैव सतत करत राहा. कशासाठी आहे? गाव परिवर्तन व्हावं, समाज परिवर्तन व्हावं, समाजाला परमार्थाचे संस्कार राहावे, यासाठी दरवर्षी आमच्या माता मावल्या आहेत. तुम्ही कुठेही जाऊन ऐकून येऊ शकता, आणि त्या सर्व ठिकाणी जाऊ शकत नाही. आपल्या गावात कार्यक्रम होतो त्यांनाही 7 दिवस लाभ होतो. आणि म्हणून अशा प्रकारचा ऐसा लाभ बाधा गाठी विठ्ठल पायी पडे
मिठी अशा प्रकारचा परमार्थाचा लाभ या सप्ताहाच्या कार्यातून आपल्या समस्त ग्रामस्थांना पंचक्रोशीतील भक्तांना सर्वांना व्हावा अशी मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या सेवेला त्यांच्या चरणी पूर्ण व्हावं. ज्ञानेश्वर मारुती तुका म्हणे समाधान ते हे चरण सुकुमार डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे जय विठाल जय जय